आता आपण आहोत शिनोली स्टेशनमध्ये. शिनोली स्टेशनमध्ये आता आपण बनवणार आहे खीर. तर आपण बघू शकता इथं कार्यकर्ते सगळे कोण खोबरं वगैरे फोडायचे सगळे प्रोसिजर वगैरे सगळे चिरायचे चालू आहे. बघू शकता आपण एवढं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं वगैरे सगळं आता धुवून स्वच्छ मस्तपैकी घ्यायचं आपण सगळ्यांनी. देवस्थान आहे. आज इथं ह्याची खीर बनवली जाणार. खिरीचा महाप्रसाद आयोजित केलेला आहे आणि त्याची सगळी जबाबदारी आहे ती आपल्यावर आहे खीर बनवायची. बघू शकता आपण. तर आपण ह्या आता समोर जो आपल्याला दिसतो तो ट्रॅक्टर आहे. त्या ट्रॅक्टर मध्ये मोठीच्या मोठी कायल आहे आणि ह्या कायलीमध्ये आपण खीर बनवणार आहोत. आपण आता एवढ्या मोठ्या ट्रॅक्टर मधून ही एकच मोठी कायल आणलेली आहे. बघू शकता. घेतलंय धुवून घेतली खट्ट बघी कायल ही. स्वच्छ तेल लावून स्वच्छ धुवून घेतली ही कायल. पाणी ओतून टाका त्याचं आणि वरची ठेवा. हा लय प्रयत्नानं जाळ लागलेला आहे. जळान सगळं ओल्लं असल्यामुळं नका आम्हाला चालू आहे. झालं काहीतरी दादानी नका जुगाड लावून केलं चालू. बघू शकता. ठेवा. खीर करणार आहे. खीर ह्या कायलीत आपण आता एवढ्या मोठ्या कायलीत खीर बनवणार आहे. कमीत कमी 200 किलो गहू आहे. आत्ताशी सुरुवात झाली हिची. एकदा पेटलं सगळं की आता जाळ आपला पूर्णपणे पेटलेला आहे. जबरदस्त. आता खटाखट डिझेल टाकून बघू शकता आपण. त्याला लावा आणि पटकीन ठेवा ती. बघू शकता आपण आता ही सगळी खीर बनवणार आहे. जबरदस्त बघी. मला सगळे मटेरियल मी जे काय काय टाकणार आहे ते सगळं दाखवणार आहे. ओके. तुझ्या पाणी पुरणार का त्याच्यावर? येणार का पाणी डायरेक्ट? ठेवा वर घ्या. चला वर उचला. ठेवा वर. हा ओके. हा बारक्या त्याला वटकान लाव. तिकडे वटकान लाव. बारक्या वटकान लाव त्याला. हा आता पाणी कसं वतणार आहे? वता. हा बस. कसं वाटतं आता? हे अजून अटकण लावलं पाहिजे इथं. अजून एक लावा की खाली गेलंय तिकडे लई. हा पाणी वता ते करपाय लागले. आता पाईप आहे का बघा तिथं, नाही तर डायरेक्ट वता पातील. हो ती पातील घ्या. पातील धरून उचलून वता. घेतलाय. हा हे बघा हे मित्र दुधाचं कॅन घेऊन आलेत. किती कॅन घेऊन आलाय हो? किती कॅन घेऊन? 6 कॅन. सर्वसाधारण 6 कॅन आपल्याकडे आता दूध अवेलेबल आहे आणि ते दूध आता आपण तापवून गरम करून घेणार आहोत.
तर आता आपण बघू शकता दूध तापवायची वगैरे प्रोसिजर चालू झालेली आहे आणि इथं आपण त्यांना आता कॅननं पाणी ओतायला सांगत आहे. अंदाजे 500 लिटरचे किंवा 400, 450, 500 लिटरच्या आसपास आपण ह्याच्यामध्ये पाणी वापरणार आहोत. पाणी ओतायची आता प्रोसिजर चालू आहे. बघू शकता एक कॅन असतो तो 40 ते 50 लिटरच्या आसपासचा कॅन असतो तो. मी त्यांना पाणी ओतण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यांचं पाणी ओतायची जी प्रोसिजर आहे ते चालू आहे. इकडं दूध तापवण्यासाठी जे खाली जाळ वगैरे घातलेला आहे, दूध हलवावं लागतं खाली करपू नये म्हणून, तेही चालू आहे. त्या मित्रांना म्हटलं थोडीशी साखर टाका दुधामध्ये. थोडीशी साखर आपण दुधामध्ये घातलेली आहे. बघू शकता आपण त्यांना पाणी ओतण्याची पण प्रोसिजर एकदम जबरदस्त चालू आहे. नाही ते असं वाकडं तिकडे झाले जास्त आहे. बरोबर बघा होतंय का. एक लावा त्याला, नाही काढायला नाही पाहिजे. किती वाजता नाही काय करा हो. 2 नाही हे बघा 4 कॅन होता. 4 मंडळाचे अध्यक्ष आहेत ते खीर वाटेगावकर आमचे दरवर्षी प्रमाणे इथं असते ती खीर करा 1 नंबर. असं ना. हा सर्वसाधारण आता आपण दूध किती लिटर आणले साहेब? 250 लिटर आहे बघा. दूध 250 लिटर. दूध आपलं गुळ 400 किलोच्या आसपास गुळ आहे. साखर 150 किलो. ओके. खवा 30 किलो. ओके. आणि तुमचं तूप 10 किलो तूप आहे बघा. ओके ओके. बदाम 10 किलो. खारीक 12 किलो. आणि हे आता पाणी सर्वसाधारण आपण 450 ते 500 लिटरच्या आसपास पाणी आपण ठेवलेलं आहे. आणि ह्यांच्या देवाचा जो भंडारा असतो तो पूर्णपणे संपूर्ण गावातल्या आजूबाजूच्या भागात सर्व माणसांनी देतात. सगळी देतात आणि सगळी भागातले लोक येऊन सगळं करतात. खिंडी आपलं हे सगळं सर्व भागात. ओके ओके. एवढा तिकडे हे करा. पावसामुळं जरा जळण भिजलेला असल्यामुळं जाळ जरा असा काय दण पाहिजे तसा लागणं झालाय. आणि सगळ्यांचं सहकार्य एकदम जबरदस्त आहे. सगळे एकदम आनंदी आणि उत्साहित एकदम जबरदस्त. तुम्हा सगळ्यांना ही खीर शेवटला तुम्हाला दाखवली जाईल कशा पद्धतीने होते आणि लोक कशी येते तिथं खायला वगैरे सगळं दाखवलं जाईल तुम्हाला. इकडं दूध गरम करायचं चाललंय. आचार्य महाराज इथं दूध गरम करत आहेत. बघू शकता चुलीवर एकदम दान असा जाळ वगैरे जोरात काम चालू आहे. शेवटच्या गुरुवारी खीर असते श्रावण महिन्यातल्या महाप्रसाद. किती वर्ष झालं करताय खिरीचा प्रसाद? परंपराच आहे. तरी अंदाजे वर्ष किती झाले असतील माहित नाही. म्हणजे तुमच्या लहानपणापासून लहानपणापासूनच हे देवस्थान आहे. देवस्थानाची खीर बनवायची चाललेलं आहे. बरोबर. देव हा का नाही रेल्वेच्या वर होता. हा. आणि इंग्रजाच्या काळात देवानं कळव रेल्वेला करायला लावला. हा. आणि 4 गुंठ इंग्रजाच्या काळात देवासाठी जागा सोडलेली आहे. आणि नंतर जेव्हा रेल्वेला अडचण यायला लागली त्यामुळं 10-15 गावाची श्रद्धा आहे. त्यामुळं त्या देवाचं महात्म्य असं आहे की अक्षरशः देवानं दर्शन दिलं, नागाच्या स्वरूपात दर्शन दिलं. देव कळस बसताना म्हणजे ह्या कळस बसवताना नागानं प्रत्यक्षात दर्शन दिलं. आणि कुठे हजारो माणसात आला. हजारो माणसात नाग आला.
हे रेल्वे स्टेशन पाशी आहे आणि आता ही खीर बनवायची चाललेली आहे. आपण शेनोली स्टेशन जिथं आहे तिथं आपल्या ही खीर बनवायची प्रोसिजर चालू आहे आणि जबरदस्त सगळी लोक उत्साहात आहेत. बघू शकता आपण तुमचा चालू आहे. किती तिथलं महात्म्य काय काय आहे मामा? जन्मापासून तुमच्या चालू आहे म्हणायचा हिच्या खिरीचा प्रसाद वगैरे. मी पहिले नव्याच्या पौर्णिमेला यात्रा असते काय? बरं. तर बघू शकता आपण जाळ असा जबरदस्त असा लागलेला आहे आणि पाणी तापवायचा आपलं प्रयत्न चालू आहेत. जळण थोडंसं ओलच आहे. बघू शकता आपण पाणी किती वापरलं आहे. त्याचबरोबर जाळा लावण्यासाठी आपण फारसा प्रयत्न करतोय पण काहीतरी जुगाड करून जाळा अजून वाढवण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. ते आता आपण टाकत आहोत त्याच्यामध्ये बडीशेप. बडीशेप टाकापासून सगळीकडे. हा मगाच बे. हा ओके टाका. चाकू टाकू नका. कसं बारीक मगच आहे काय? हा चाकू द्या इकडे. आता आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून जाळ लावायचा प्रयत्न करत आहोत. जो वारं घालण्यासाठी जो इलेक्ट्रिक जो हे असतो वारं घालण्याची जी मशीन असते त्या मशीननं आता जाळ लावायचा आपला प्रयत्न चालू आहे. आणि टेक्नॉलॉजी वापरून आपले जाळ जबरदस्त असा लागलेला आहे. बघू शकता आपण जबरदस्त आणि एकदम खतरनाक जाळ लागलेला आहे. ओ चला गहू आता. ओ गहू आता यादी टाका. चला लवकर फास्ट. हो साहेब बास करा आता. हो तुला माहित मी वर उचला वर उचला. ह्याच्यात तिला मोठं लाकूड टाकावं हलवायचं. हो मोठं उला वडा सगळं वडा. नेहमीप्रमाणे गाठ पडणारे आपले पूर्वज इथं टाकीवर जवळ देवळापाशी बसलेले आहेत आपल्याला दिसत आहेत. बघू शकता आपण. आणि बाकीचे जे आपले कार्यकर्ते मंडळी जे आहेत ते खीर हलवायला लागलेले आहेत. 3-4 व्यक्ती आहेत आणि खीर हलवत आहेत ती. टाका सगळं पसरून. तर आपण बघू शकता आपली खीर बऱ्यापैकी शिजत आलेली आहे आणि जे लास्टचं जे काही मटेरियल असेल त्यात आपली टाकण्याची प्रोसिजर चालू आहे. बघू शकता आपण. त्याचबरोबर आता साखर वगैरे पण आपण आता वापरायची चालू आहे. साखर पूर्णपणे अशी विरघळली पाहिजे त्या खिरीमध्ये. साखर अशी पसरून टाकत आहेत. बघू शकता आपण. साधारण एक 70 ते 80 किलो साखर आपण टाकलेली आहे. हे आता आपला रेग्युलर मिक्स आहे. टाकू नका सही टाकूया. तुम्ही हे टाका गुळ टाका.
घाण पडू देऊ नका, पोतं टाकू नका, फक्त गुळ टाका. हे जरा जरा टाका की अमोल. हे घाण पडल रे अमोल. टाका चला. भाव कशा टाकणार सांगा इथे. हा खावा आहे का नाही, कशा टाकणार आपण आश्रमापासून चिरूया. किरीट टाकणार आहे. थांबा, किरीट टाकणार. सांगा आता कुठे टाकणार आहे. किरीट टाकणार आहे काय. हे इकडे दूध तापायला लागले बघा झणझणीत. तर आता आपली खीर आहे ती पूर्णपणे शिजत आलेली आहे. फक्त 10 ते 20% आपलं काम शिल्लक राहिलेलं आहे आणि त्याचं जे कामाचे जे पद्धत आहे या पद्धतीनं हळूहळू खीर शिजवावी लागते आपल्याला. हे महाप्रसाद करतो आणि लोकांना वाटतो. एक श्रद्धा आमची आहे देवावर. आम्ही लहानपणापासून देवाला आमचं मागलेलं कायम पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे आम्ही भक्तिभावानं देवाची सेवा करतो. एवढं बोलून मी माझं संपतो. तर आपण बघू शकता जबरदस्त अशी घट्ट अशी खीर झालेली आहे. आपण आता दूध घातलं वगैरे की ती पातळ होईल थोडीशी. काजू जाऊ तेवढं, काजू टाका की बाटली जायचं बघा दुसऱ्या टाका. हा टाका चला इस्कट तिथे. हा पसरून टाका, मग पसरून टाका. हा दूध झाल्याशिवाय ती होत नाही. दूध लागा चला. हा चला धरा होता बारक्या. बारक्या धरा होता. अजून एक कॅन होता चला. हो हलवा सगळं. तर आपण बघू शकता दूध ओतायची आता प्रोसिजर आहे ती चालू आहे. माझी ही खीर तुम्हाला आवडली, माझी रेसिपी आवडली, माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा. अजून दूध घालायचं आहे. टाका टाका पसरून टाका, पसरून सगळं टाकायचं. हा ना पसरून टाका, पसरून टाका. हा हा ही पडा. तर आपली ही आता खिरीची लास्टची प्रोसिजर चालू आहे. एकदम शेवट आलेला आहे. म्हणजे सर्वसाधारण 10% काम आपलं शिल्लक राहिलं असेल. ही खजूरची पावडर, खजूर जे आहे खारीक, ते आपण आता टाकलेले आहे. बघू शकता खिरीला असा कलर कसा असा जबरदस्त गोल्डन कलर असा हा आलेला आहे. आपण इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक आभार आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याबद्दल पण मनपूर्वक आभार. अशाच माझ्या काही व्हिडिओंना आपण साथ द्यावी, बघावी आणि मला अशा व्हिडिओ बनवण्यासाठीच प्रेरणा द्यावी अशी मी आपल्याजवळ आशा करतो. आणि अशाच
परत कोणत्या तरी ठिकाणी आपण भेटू, आपली भेट होत राहू. माझ्या नवीन नवीन आयडिया किंवा नवीन नवीन माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत मी दाखवण्याचं देण्याचा मी प्रयत्न करेन. 100% तयार झालेले आहे. लास्ट प्रोसिजर आहे आणि आता आपण बघू शकता रेडी पोझिशन झाली. तर खीर आपली ही 100% आता रेडी पोझिशन मध्ये आहे. थोड्याच वेळामध्ये नैवेद्य वगैरे काढून आपण आता ह्या लोकांना खीर ही त्यांच्या ताब्यात देणार आहोत. बघू शकता आपण. तर तूप टाकायची आता प्रोसिजर आपली चालू आहे. तूप आता वतायचं चालू आहे आपलं. आणि बघू शकता आपण खीर कशी अशी हलवून अशी घट्ट आणि गोल्डन कलर पांढरा शुभ्र असा आलेला आहे. त्याचबरोबर थोडंसं आता आपण दूध पण वापरलेलं आहे, कारण का जास्त घट्ट खीर झालेली आहे त्यामुळे थोडेसे आपल्याला लूज करावे लागेल. अजून दूध आपण थोडंसं पाठीमागं ठेवलेलं आहे. त्याचबरोबर ही तुपाची बरणी आहे, ती सर्वसाधारण 10 किलो असेल अंदाजी. त्या हिशोबाने हे आता 10 किलो तूप आहे ते ओतायचं चालू आहे. बघू शकता आपण सगळं तूप वापरलंय खिरीमध्ये. नक्कीच खिरीची टेस्ट करायला तुम्हाला भेटली पाहिजे अशी मी आशा करतो. बघू शकता तूप एकदम जबरदस्त ओरिजिनल तूप आहे. कोणत्या कंपनीचं आहे काय नाव माहित नाहीये. सर्वांना आपण सांगितले की सगळं एकसारखं मिक्स झालं पाहिजे, एक जीव झाला पाहिजे त्याचा, हे आपण सर्वांना सांगितलंय. बघू शकता आपण जबरदस्त अशी खीर दिसत आहे, अशी गोल्डन कलरची. शेनोली ठेशन ह्या ठिकाणी हा खिरीचा भंडाऱ्याचा प्रोग्राम जो आहे तो दरवर्षी असतो श्रावण महिन्यामध्ये. तर आपण बघू शकता आपले खिरीचा जो प्रोग्राम आहे तो संपूर्णपणे रेडी झालेला आहे. आपले जे सहकार्य मित्र जे तिथले आहेत ते आपल्याला पूर्णपणे 100% अशी मदत करत आहेत आणि त्या पद्धतीनं खीर ही आपली रेडी पोझिशनच्या अगदी जवळ आलेली आहे. हो हे बघा, ह्याला एकदा का नाही सगळे एकदा हलवाई काय आणि एकदा एकसारखे एक जीव करायचा आणि विषय सोडून द्यायचा. राहिलेलं थोडंसं तुपाचं दूध घालून ते खंगाळून ओतायचं चाललेलं आहे. कलर बघू शकता जवळनं. गहू एकदम 100% असा फुटलेला आहे. ही आपली मिक्स गव्हाची ही खीर आहे. ही खपली गहू काही नाही, कारण का भक्तांनी दिलेले जे गहू असतं त्याच गव्हापासून ही खीर आपण बनवतो. तयार झालेले आपण बघू शकता. सगळं आता थोड्याच वेळात लोक जेवायला बसणार आहेत. बघा सगळी लोक येऊन थांबलेले आहेत जबरदस्त. बघू शकता आपण. जो मेन हत्या असतो लाकडाचा किंवा त्याला आपण फावडा असं म्हणतो, त्या फावड्याने ही खीर आता आपण पूर्णपणे एकसारखा एकजीव करायला लागलेला आहोत. बघू शकता खीर कशी फावड्यानं अशी मस्तपैकी अशी हालत आहे. जबरदस्त अशी ही खीर रेडी झालेली आहे. आणि आता आपण ह्यांना जे नैवेद्य आहे, नैवेद्य नेण्यासाठी त्यांना आपण परमिशन दिलेली आहे. तुम्ही नैवेद्य घेऊन जाऊन देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर लोक इथून ही खीर सगळी आपल्या घरी घेऊन जातात. तर प्रत्येकाच्या घरात ही खीर जाते. त्याचबरोबर जे काय भाविक इथं उपस्थित असतात त्यांना इथं वाढली सुद्धा जाते. हे आपले नैवेद्याचं जे ताट आहे ते आपलं रेडी आहे, ते आता घेऊन चाललेले आहेत मामा. धन्यवाद आपण इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल.